अजून घरी बघतो तर हे काय काय हे आई आलेत, तिथं मामी आलेत, वहिनी मम्मी बनणार आहेत, अजून दादा पप्पा बनणार आहे, मी काका बनणार आहे आणि मम्मी आजी. किती मोठं आहे बघा. इथून जे स्टार्ट होत आहे. नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. कशा आहात सगळे? मी दामोदर शिंदे, तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉग मध्ये. आपल्या दिवसाची सकाळ झाली आहे, चला मग आपल्या दिवसाची सुरुवात करूया. आज जरा मी लवकर उठलोय, 7 वाजताच मी ब्लॉग स्टार्ट करतोय, कारण मला जायचंय दादरला. असं मी कालच्या ब्लॉग मध्ये सांगितलंय की आम्हाला दादरला जाऊन फुलं हार आणायचे आहेत, त्यामुळे आज लवकरच सकाळी जायला लागेल तिथं. मी अजून दादा जाणार आहे. दादा आता कामावरून सुटलाय, तर डायरेक्ट आता आम्ही बाईक घेऊन दादरला जाणार आहे. पप्पा येणार होते पण पप्पा नाही का झोपलेत ते. चला मग फटाफट आता निघूया आपण. आता मी दादरला पोहोचलोय. भाई येते एवढी क्राऊड आहे ना, काय सांगू, मला यायला होत नाही एवढी क्राऊड आहे भाई. आता ना फुलांचंच मार्केट चालू झालंय बघा. तिथून ते तिथपर्यंत पूर्ण फुलांचंच मार्केट आहे. अरे हा कुठं गायब होत राहतो, मधी मधीच गायब होतो माझा भाऊ. आता शोधायला लागेल, एवढ्या गर्दीत कुठे शोधत बसू मी त्याला. भाई हा दादा बोलतोय की भाई 50 का 5 किलो, 50 का 5 डायलॉग बोल के बघा, डायलॉग बोल के होता क्या इसका एक 50 का 5 स्वस्त आहे तो भर के देगा 20 रुपए किलो है, 5 किलो लेगा तो आहेत का 50 चांगलेत रुपए। का बघ. भाई किती किलो घ्यायचे? 2 किलो ये दे। ये देखो 50 का 5 किलो, अरे भाई ये 2 किलो। हाँ 2 किलो का 60 रुपए। तर आताच मी घरी आलोय, सगळं सामान आणलंय. फुलं खूप स्वस्तामध्ये भेटलं आम्हाला दादरला. दाखव ती ऑरेंज वाली दाखव। ऑरेंज वाले घे. छोटे ऑरेंज वाले आपण 2 किलो घेतले ना. हे काय आला? बाहेर ठेवायचं। छोटी आहेत रे फुलं। हा छोटे आहेत. छोटी एवढी छोटी का घेतली? आता वहिनीला फोन करून दाखवलं एवढे एवढे पाहिजे. घ्यायची होती ती. आता हे लोक बघितलं काय बोललो मी. हे आता बोलतात की हे का घेतलं ते का घेतलं. कोथमीर घेतली आहे. मग तू काय म्हणला नाही वेगळे का आणले? सुट्टे फुलं पण आणले. कलर मधून आणले. हा. मिक्स होते ते, त्यांचा वाटा होता मिक्सचा. केवढ्याला? 50 का? हे वाटा हा कमी करून घ्यायचं की. कमीच करून घेतलंय. गुलाब वगैरे होते ना त्यात, मग बोललो तर कलरफुल आहे. आणि पाकळ्या होत्या का गुलाबाच्या? पर्यंत राहणार का ते? हा? बरोबर आहेत का ना. कुठे जा? फुलं उद्या राहणार नाही. हे घ्या, नारळ पाणी पण आणलंय. हा, खूप काय म्हणलं आणलंय. फक्त नारळ पाणी आणला. आपण कितीशी घेतलं मग? हा केवढ्याचे? 40ला 2 काय? हे नारळ पाणी. काय 2? हा अजून एक घेतला होता नारळ पाणी, 10 रुपयाला त्यांनी फोडला. बदला ते म्हटलं ते पिलो. हा गोड आहे का पाणी? नाही, थोडं सपक लागलं ते. तर माझी आई माझ्यासाठी कडक कडक चपाती बनवून देते चाय सोबत खायला. तुझीच आहे का रे? काय? तू आमचाच दाम आहे? हो. आमचाच आहे का? हा हे बघा, फाडली चपाती. तुझ्या नादाने फाटली की रा आता कशी जाण बघ बरं. अरे यार, ते आमच्या दामानं येऊ म्हणाला हे करतो. आता बघितलं, ह्यात पण माझी चूक काढताय. बस हा किती आगू कडक बनवून सांग, कळपून चालली की काय. 2 बनव. झाली एक झाली तयार. इथं वहिनी हार बनवतायत. मग काय करतायत? हा ते काय असतं? अच्छा, तोरणची लडी बनवतायत. माझा आत्ताच चाय पिऊन झालाय. इथं भाग्यश्री काय करतेस? हार बनवतेस? मदत करायला आली आहे बिचारी. एवढं सकाळ सकाळ बिचारी मदत करायला आली आहे. चाय पाणी विचारलं तू लगेच निघून गेलीस. इथं पप्पा अजून झोपत बसलेत. कसला फंक्शन आहे मी तुम्हाला सांगतो. कोणीतरी येणार ग. तर कोण येणार आहे? वहिनी मम्मी बनणार आहेत, अजून दादा पप्पा बनणार आहे, मी काका बनणार आहे आणि मम्मी आजी ना. अजून हे ओ आजोबा. हो आजोबा उठा. आजोबाला अति खुशी झाली. भाग्यश्री तू काय मावशी. तर दादा स्वीटीला घेऊन खाली गेलाय, तर त्याचीच तयारी चालू आहे. आज मामा येणार आहेत ना, मामा आई. रात्री येणार संध्याकाळी. आता ह्यांना म्हणलं लवकर या, आता कधी येतात काय माहिती.
आता उद्याचा प्रोग्राम आहे तर सगळी त्याचीच तयारी चालली आहे. म्हणून मी एवढी धावपळ करतोय. हे डेकोरेशनचं सामान, ते डेकोरेशन सामान सगळं आणायचं होतं. सगळं हार बनवायचे आहेत का मम्मी? हा सगळ्यांचे हार? लढ्या अशा बनवायच्या का अच्छा, घराला लावायचंय सगळं. आणि हे फोटोंना हार बनवायचे, दरवाजाला बनवायचा आहे. बनवा मग लवकर, काय करतायत? मासली सुई आज नाही घेऊन येतो का असली मोठी? अरे हे दोघीच कवर बनवत्याल, मी काय करू मग? आधी सांगायचं होतं ना. हे लोक अर्ध अर्ध सांगतायत. कुठं घेऊ? आणल्यात कुठून? दादरवरनं दादरून आणल्या. इथं आपल्या इथे नाही भेटत. नाही, नाही भेटत. मोठी नाही भेटत. हा ग दुकानात भेटत. कोणत्या दुकानात? कॅम्पात. आता कॅम्पात सुईसाठी जाऊ तर इथं हे होईल. भाग्यश्री एकदम प्रोफेशनली ते कसे हार बीर बनवतात तसं बनवते फुल. त्याने सवय हारवालीच आहे मी, हार येणारच ना. हारवाले आहेत ते. हे तर आम्ही पूर्ण डेकोरेट करून टाकलंय. अजून काय बाकी आहे का ह्याला लावायचंय? काय लावायचं? हे कुठं लावणार पण? कुठं? अच्छा, ह्याच्यावरती का? असं तर ना मला असं वाटत होतं दादा, अजून मी CST ला गेलो होतो ना डेकोरेशनचं सगळं हे नाही का हार आणायला, तर हे होतं ना कुणीतरी येणार का, ते लाइटिंग मध्ये LED लाईट मध्ये पाहिजे होतं, पण ना ते खूप जास्तच कॉस्टली होतं. 1500-1200 तसं होतं. म्हणून वहिनी बोलले की एक दिवसासाठीच पाहिजे, कशाला एवढा खर्च करायचा. वहिनी बोलले की मीच आणते, तर वहिनीने हे आणलंय थर्माकॉलचं. तरी हे पण चांगलंच आहे. हो सकाळी आणलं तर चालेल. या टेबल वरती काय ठेवणार आहेत? ते ठेवू काहीतरी कपडा वगैरे. केक वगैरे त्याच्यासाठी का का फोटो फोटो ठेवायचे? रुखवतासाठी. हा, रुखवतासाठी ते का असतं? माहिती पाडून. त्या टेबल वरती काय केक ठेवायचं का फोटो वगैरे? लग्नात कसं ठेवतात ते खायचं फराळ वगैरे असं. हा हा, अच्छा, समजलं. ते ठेवण्यासाठी ते टेबल आणलंय. आता खुर्ची पण बोललेत, खुर्ची उद्या आणणार आहेत, कारण सगळे पाहुणे उद्या येणार आहेत ना, त्यामुळे आम्ही टेबल आधीच का आणून ठेवला, कारण त्याला थोडं सजवणार पण आहेत ना, त्यामुळे आणून ठेवलंय. चला जायचं. वहिनी सोबत कॅम्पात आलो होतो. वहिनीला ते आयब्रोज करायचे होते, त्यामुळे वहिनी आलेत. केलं का आयब्रोज? दाखवा. दुखतंय. झाले आयब्रोजच नाही तुम्हाला? शेप द्यायचा होता. हा, चला आता घरी जाऊया. अजून काय घ्यायचं इथून? भाजी. भाजी घ्यायची, तर भाजी घेऊन घरी जातो आम्ही. तर आता जस्ट मी घरी आलोय, सगळं सामान आणलंय, पनीर मटर हे ते. मम्मी किती काम करतोय मी. मग काम असंच करावं लागतंय. मग माहिती का, सगळ्यात लहान घरातलं जो असतो ना ते कामच करायला असतं. पण त्याची कदर आहे का नाही तुम्हाला? आहे ना मग, हे काय आहे ना. इट्स युअर रिस्पॉन्सिबिलिटी. हो, इंग्लिश टीचर आहे ती. तुम्हाला माहिती का ही टीचर आहे. किती मुलं फेल झाले? रिझल्ट आल्यावर सांगते. भारी बनवलंस यार तू, खूप भारी बनवलंय. हे बघा किती मोठं आहे. हे बघा, इथून जे स्टार्ट होत आहे. ते कायचे दे. हे कसं लावायचं? ठीक आहे. ते ना आता असं उभा करायचंय का फक्त? काय? आहे ना, खिळे ठोकून आता असं म्हणजे खाली पण सोडायचंय ना, असं पण करायचंय. ठीक आहे, चल ना बघू आपण. ती तुडवतात ना पुन्हा. उठा. येतं का? हळूहळू हा. पकडा तिथं वाकडं होईल. तिथं हे सरळ करायचं. लाईनीनं सरळ. त्याला टच करू नको, नाही तर खिळा पडल. डोक्यात पडायला नको भाग्यश्रीचं. आधी सरळ घ्या. आता मी रेडी होऊन चाललोय अर्ध सामान आणायला. बघा काय काय आणायचंय. सफरचंद, ऑरेंज, चिकू, पायनॅपल, कोकोनट, हे सगळं आता लिस्ट बनवली आहे. हे सगळं आता सामान घ्यायला चाललोय मी मार्केटमध्ये. अक्षय पण आहे, त्या बेबी शावर आहे, त्यामुळेच ही तयारी चालली आहे. ते काय कसलं जेवण असतं ते? डोहाळे जेवण. भाई हे सगळं फर्स्ट टाइम, हे सगळं फर्स्ट टाइम. म्हणजे लग्न केलं तर एवढा खर्च असतो. सगळं भावाचा खर्च आहे. हा ना, मी कुठं कमवतोय? म्हणून पहिलाच इशारा आहे, लग्न करू नकोस. तर आता सगळं सामान घेतलंय. हे बघा, जे जे बेबी शावर मध्ये लागणार आहेत ते सांगितलं होतं मम्मीने. ते सगळं सामान घेतलंय. बघा किती कष्ट करायला लागतात मला.
काय नाही, आता मी नाही करणार तर कोण करणार. आता पण थकला असतो नाईट ड्युटी करून, त्याला पण झोप खूप गरजेची आहे. म्हणून मी होतो तर भाई माझं काम आहे भाई, कर्तव्य आहे. तर घेतलं सगळं सामान, आता घरी जातो, जेवतो. तर मी आता घरी आलोय, बसलोय जेवायला. डाळ भात, अजून मस्त गरमागरम पनीरची भाजी. अजून आमच्या घरी माहिती का कोण आलंय? हा डुगू आलाय. हा डुगू ना माझ्या मामाचा मुलगा आहे, मोठ्या मामांचा मुलगा. अजून इथे मामी आली आहे. हो हाय बोला. अर्ध डेकोरेशन झालंय, ते अर्ध डेकोरेशन मी उद्या दाखवेल, कारण आज दाखवायचं नसतं, जसं ही सांगते टीचर ना. मी काहीतरी मदत करा. नाही नाही, मी फक्त आराम करायला आले. तर मी आत्ताच आलोय बाहेरून. हे पाण्याचे ट्रे आणले. अजून घरी बघतो तर हे काय काय हे, आई आलेत, तिथं मामी आलेत. मामा कुठे आहेत? बाबा ऑफिसची पार्टी, हा ऑफिसची पार्टी. मग कधी येताल? उद्या येणार आहेत? मामा म्हणते ह्या कार्यक्रमाला गरज नाही माणसांची. असं का? उशिरा येतो, आरामशीर जेवणास. अच्छा अच्छा. बघतो हे काय असं वाटतंय झोपून जाऊ का? त्याच्यामध्ये ना. हा मम्मी, झोपून जाऊ का असं? बॅकग्राऊंड ना, बॅक साइड. आता कुठं मला वहिनींचं पटलं की काम तरी माणसं तरी करतात. पाहिजे माणसं, पण हाय नाही ना. काय मग काम कोणी केलं? हे बलून करायला मामा हे बघा काय काय सुटी, हे काय चाललंय? काय कुणासाठी आहे हे? सुटीचा बर्थडे. तर आता 11:30 वाजलेत रात्रीचे. आम्ही सगळे उद्याची तयारी करतोय. उद्या काय आहे? वट भरण हा, म्हणजे काय म्हणतात त्याला? डोहाळे जेवण. डहाळ जेवण. डहाळ विदिशाचे डोहाळे जेवण. इथे बघा काय लिहिलंय, विदिशाचे डोहाळे जेवण. मम्मी पण इथं काम करते बघा, काय भारी वाटतंय. आजी अजून? हाय, पणजी हाय, पुन्हा मामी. मामी आजी हाय. तर अजून डेकोरेशनचं काम झालं नाहीये, बाकी आहे, मेहनत चालली आहे. तर व्लॉग एंड करायची वेळ आली आहे. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. जे पण नवीन आहेत चॅनलवर तर प्लीज आपल्या या छोट्याशा चॅनलला सबस्क्राईब करा आणि या मराठी मुलाला सपोर्ट करा. भेटूया आपण नेक्स्ट व्लॉग मध्ये. बोला बाय 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 बाय. बाय. चला बाय.